राजकारणात एखाद्या नेत्याला घेरण्यासाठी आरोपांची राळ उठवली जाते, पण जेव्हा नियती आणि कायदा सोबतीला असतो तेव्हा वावटळही शांत होते. धनंजय मुंडे यांच्या बाबतीत सध्या तेच घडताना दिसतं. एकामागून एक तब्बल 3 मोठ्या प्रकरणातून मुंडे यांनी ज्या प्रकारे सही सलामत सुटका करून घेतली आहे, त्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 245 कोटींचा कृषी साहित्य खरेदी घोटाळा असो किंवा ऑफिस ऑफ प्रॅक्टिसचा गुंता, विरोधकांनी मुंडेंना अडकवण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाचा कडक ताकीदवजा निकाल आणि लोकायुक्तांनी दिलेली क्लीन चिट यामुळं मुंडेंवर डाग लावू पाहणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळालेले आहेत. विशेष म्हणजे ज्या याचिकेच्या आधारे मुंडेंवर भ्रष्टाचारांचे शिंतोडे उडवले गेले, ती याचिकाच न्यायालयानं बनावट ठरवून याचिकाकर्त्याला 1 लाखांचा दंड ठोठावला. हा केवळ कायदेशीर विजय नाही, तर मुंडेंनी आपल्या विरोधकांना दिलेला एक सर्जिकल स्ट्राईक आहे. पीक विमा, निवडणूक शपथपत्र आणि आता कृषी साहित्य खरेदी या तिन्ही वादळातून मुंडे ज्या आत्मविश्वासानं बाहेर पडले आहेत, त्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते: सत्य परेशान होऊ शकतं, पण पराजित नाही. धनंजय मुंडेंची ही निर्दोष मुक्तता म्हणजे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक टर्निंग पॉईंट ठरणार यात शंका नाही. नेमकी कशी, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे. गेल्या काही काळापासून मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि पदाचा गैरवापर केल्याचे अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र एकामागून एक आलेल्या न्यायालयीन आणि कायदेशीर निकालांनी मुंडे यांना मोठा दिलासा दिला आहे. अलीकडेच राज्याच्या लोक आयुक्तांनी त्यांच्याविरुद्धच्या आणखीन 2 महत्त्वाच्या तक्रारी निकाली काढल्या असून यामुळं मुंडे आता सलग 3ऱ्या मोठ्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले. हे संपूर्ण प्रकरण केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांपुरतं मर्यादित नसून त्यात प्रशासकीय प्रक्रिया, न्यायालयीन हस्तक्षेप आणि घटनात्मक अधिकारांचा मोठा पेच अडकलेला होता. या प्रकरणाची पाळेमुळं 12 मार्च 2024 रोजी राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयामध्ये दडलेली आहेत. तत्कालीन महायुती सरकारनं महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र स्टेट पॉवरफुल कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट कृषी साहित्य पुरवण्याचं नियोजन केलं होतं. यामध्ये नॅनो DAP, नॅनो युरिया, मेटाल्डिहाइड कीटकनाशक आणि कापूस साठवणुकीसाठी लागणाऱ्या बॅगा अशा 5 प्रमुख वस्तूंचा यामध्ये समावेश होता. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्य थेट उपलब्ध करून देणे हा होता. मात्र सुमारे 245 कोटी रुपयांच्या या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधला. भाजप आमदार सुरेश धस आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या खरेदी प्रक्रियेवर आक्षेप घेत धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप देखील केले होते. यामुळं राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले होते. हे प्रकरण सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं. न्यायालयानं या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या बाजूनं महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की कृषी साहित्याची खरेदी आणि वितरणाचा निर्णय हा पूर्णपणे कायदेशीर आणि वैध होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंडे यांनी ही खरेदी प्रक्रिया राबवत असताना राज्य मंत्रिमंडळाची रीतसर मान्यता घेतली होती. त्यामुळं त्यात वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला कोणताही निर्णय दिसून येत नाही. न्यायालयानं या प्रक्रियेतील पारदर्शकतेवर शिक्कामोर्तब केलं. विशेष म्हणजे या व्यवहाराविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका न्यायालयानं बनावट ठरवली. याचिकाकर्ते तुषार पडगिलवार यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायालयानं त्यांना 1 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला. हा निकाल धनंजय मुंडे यांच्यासाठी पहिला मोठा विजय ठरला. उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लोकायुक्ताकडे नेलं होतं. मात्र लोकायुक्तांनी यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या आदेशाचाच आधार घेतला. लोकायुक्तांनी नमूद केलं की जेव्हा उच्च न्यायालयाचा एखादा स्पष्ट आदेश अस्तित्वात असतो आणि संबंधित याचिकाकर्त्यांनी त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितलेली नसते, तेव्हा तो निकाल अंतिम मानला जातो. उच्च न्यायालयाचा हा आदेश लोकायुक्तांवर बंधनकारक असतो. त्यामुळं त्याविरुद्ध कोणताही वेगळा निर्णय देणं लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्राबाहेरचं आहे. यामुळं 245 कोटींच्या
कृषी साहित्य खरेदीची ही तक्रार पूर्णपणे निकाली काढण्यात आली। याच प्रक्रियेसोबत धनंजय मुंडे यांच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजेच लाभाचे पद याबाबतही आरोप करण्यात आले होते। मात्र लोकायुक्तांनी यावरही कायदेशीर भूमिका स्पष्ट केली। भारतीय राज्यघटनेतील कलम 102 आणि कलम 103 नुसार एखाद्या लोकप्रतिनिधीच्या अपात्रतेचा किंवा लाभाच्या पदाचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा राष्ट्रपतींकडे असतो। त्यामुळं लोकायुक्तांना या विषयावर चौकशी करण्याचा किंवा निकाल देण्याचा कोणताही घटनात्मक अधिकार नाही। या तांत्रिक आणि कायदेशीर बाबींमुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट हे जे काही प्रकरण आहे ते संपुष्टात आलं। यामुळं धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची धार पूर्णपणे बोथट झाली। धनंजय मुंडे यांच्यासाठी ही केवळ एक कायदेशीर लढाई नव्हती, तर त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न होता। यापूर्वीही त्यांच्यावर पीक विमा वाटपातील कथित अनियमितता आणि निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचे आरोप झालेले होते। मात्र या दोन्ही प्रकरणामध्ये त्यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली आणि स्वतःला निर्दोष म्हणून सिद्ध केलं। सलग 3 मोठ्या प्रकरणातून क्लीन चिट मिळाल्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजकीय आत्मविश्वास आता मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। विरोधकांनी केलेले आरोप हे केवळ राजकीय सूडबुद्धीतून होते की काय अशी चर्चा आता जनमानसात सुरू झालेली आहे। पीक विमा प्रकरणातून बाहेर पडल्यानंतर आणि आता कृषी साहित्य खरेदीच्या वादातून मुक्त झाल्यामुळं धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील आरोपांची मालिका खंडित करण्यात यश मिळवलं आहे। या संपूर्ण घडामोडीवरून एक गोष्ट स्पष्ट होतं की राजकारणात आरोपांचे चिखलफेक होत असले तरी अंतिम विजय हा पुराव्यांचा असतो आणि कायदेशीर प्रक्रियेचा असतो। धनंजय मुंडे यांनी प्रत्येक वेळी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवला आणि रीतसर मार्गाने आपली बाजू मांडत राहिली। मंत्रिमंडळाची मान्यता, उच्च न्यायालयाचे तांत्रिक निरीक्षण आणि लोकायुक्तांनी अधोरेखित केलेले घटनात्मक अधिकार यामुळे मुंडे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे सावट आता पूर्णपणे दूर झालेले आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांच्यासाठी ही विजयाची हॅट्रिक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। त्यांनी केवळ आरोप खोटे ठरवले नाहीत, तर आपल्या कामाची पद्धत कायदेशीर चौकटीत कशी बसते हे देखील सिद्ध करून दाखवलेलं आहे। त्यामुळं सध्या तरी धनंजय मुंडे हे सर्व आरोपांच्या चक्रव्यूहातून सही सलामत बाहेर पडले असून त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। बाकी मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। या ॲलर्जीचा फार त्रास होतो। रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। सत्य संपर्क 9595727107